राईट. नमस्कार मित्रांनो, प्रमोद पाटील ज्युनियर कॉलेजचे सर्व स्टुडंट आहात तर हार्दिक अभिनंदन. तुम्ही सायन्स घेतलं आहे आणि सायन्स विषयी आता खूप साऱ्या मुलांकडे प्रश्न असतात की सायन्स घेतल्यावर की तुम्हाला पुढे ऍडमिशन कसं घ्यायचं किंवा काय नाहीये. तर या सर्व गोष्टींची जी माहिती आहे ती आजच्या वेबिनार मध्ये आपण एक बघणार आहोत. आणि सर्वात अगोदर मी धन्यवाद देतो प्रमोद पाटील सर, ज्युनियर कॉलेज, त्यांचे प्रिन्सिपल जनकर सर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि पालक. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. एक माझं स्क्रीन दिसतंय तुम्हाला सर्वांना? आवाज क्लिअर आहे माझा मित्रांनो? ओके, ठीक आहे. क्लिअर आहे आवाज? राईट. ओके. आणि मित्रांनो, चॅटबॉक्स मध्ये ऍक्टिव्ह राहा, म्हणजे जे काही तुम्हाला प्रश्न असतील ते तुम्ही टाकत चला. विनीता जोशी मॅडम आहेत, त्या मला वाचून दाखवतील कोणी काही जर टाकलेलं असेल तर चॅटबॉक्स मध्ये. तर मित्रांनो, 11वी आणि 12वी सायन्सला आपण जेव्हा आलेलो आहोत तर याच्यासाठी आता आपल्याला काय की पुढचं जे करिअर आहे मित्रांनो, 10वी पर्यंत कसं मुलं स्कूलमध्ये असतात, एकदम स्ट्रिक्ट वातावरण असतं आणि इमिजिएटली 11वीला एकदम फ्री माइंडसेट मध्ये येतात. तर खूप सारे मुलं बघा कॉलेजलाच येत नाहीये. त्यांना फक्त क्लासेस अटेंड करतायत आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतायत. बऱ्याचशा वेळेस असा माझा अनुभव आहे की बरेचसे मुलं आहे ना, हे एक कम्फर्ट मोडमध्ये चालले जातात. आणि ती जर कम्फर्ट मोडची सवय झाली मित्रांनो तर खूप अडचण येते. आणि याच्यापूर्वी तसंच कोविडचे जे 2-3 वर्ष गेले त्याच्यामध्ये पण खूप अडचणी आल्यात मुलांना. पालक ऍग्री करतील त्याचे की मागचे जेव्हा तुम्ही 7वी-8वी मध्ये असाल त्यावेळेस माझ्यामध्ये कोविड होतं, बहुतेक तुमच्या बॅचला 7वी-8वी-9वीला. तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी किंवा पैलूंवर आज अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, डेस्टिनी प्लॅनर्स ही आपली जी कंपनी आहे, तर आम्हाला 1 करोड मुलांना एम्पॉवर करायचे नवीन जनरेशनला, म्हणून आम्ही काम करतोय. आणि जे व्हॅल्यू सिस्टमवर आम्ही काम करतो तर रिलेशनशिप, पॅशन, कॅटलिस्ट, एज्युकेटर, टीमवर्क आणि जेन्युन गायडन्स आम्ही करतो. आणि जे विजन आहे आमचं की आम्हाला एक ऑनलाईन करिअर गायडन्स कंपनी रिस्पेक्टेड भारतातली व्हायची आहे आणि त्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. आता मित्रांनो, एक माझा परिचय करून देतो तुम्हाला. माझं नाव योगेश सतीचंद्र बाहेती आहे. माझं एज्युकेशन बी फॉर्म झालेलं आहे आणि मी सायकोलॉजी पण केलंय MA मधून. आणि 12 वर्ष मी वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम केलेलं आहे, जसं ग्लॅक्सो, टाटा, बिर्ला, मॅक्स, अप्लाइड. आता मित्रांनो, एक मी शेतकरी कुटुंबातून आलेले, वडील शेतकरी आहेत. तर कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना खूप वेळेस असं वाटायचं की जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायचो की खूप मुलांना माहित नाही आणि गायडन्स पण नाहीये, तर आपण यांच्यासाठी काहीतरी करावं. म्हणून 2011ला मी रिझाईन केलं आणि डेस्टिनी प्लॅनरची स्थापना केली. आणि आता मला टोटल याच्यामध्ये ना 14 वर्ष झाले एज्युकेशन आणि करिअर गायडन्स मध्ये काम करण्यासाठी. आम्ही जगभरात आम्ही काम करतो आणि करिअर गायडन्सचं आम्ही काम करत असतो. तर मित्रांनो, मी सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो तुम्हाला. तर थोडं इंटरॅक्टिव्ह वेने माझ्यासोबत राहा तुम्ही, म्हणजे तुम्हालाही हे होईल की की मला एक सांगा मित्रांनो, जर चुकीचं करिअर निवडलं तर आपल्याला काय अडचणी येतील मित्रांनो? चुकीचं करिअर निवडलं तर काय अडचणी येतात? चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही किंवा अनम्यूट करूनही बोलू शकता. काय अडचणी येऊ शकतात मित्रांनो? हे बघा, खूप सारे मुलं आहेत ना आज जे करिअर घेत आहेत, एक रॅन्डमली करिअर घेतात किंवा आई वडिलांनी सांगितलं म्हणून ते करिअर घेऊन टाकलं, मित्रमैत्रिणी चालल्या म्हणून करिअर घेऊन टाकतात. आणि ज्याला स्कोप आहे किंवा सर जिकडे पॅकेजेस चांगले आहेत ना ते बघून करिअर घेतात. आणि 80% मुलं तर सर्व इंजिनिअरिंगला चाललेत. आणि मग याच्याने काय होतं मित्रांनो, की क्लॅरिटी नसते आपल्याला अभ्यासाची, एक कन्फ्युजन माइंड मध्ये आपण काम करत असतो. आणि वर्क आणि लाईफ आहे ना पुढे बॅलन्स नाही होत, मग ह्याच्यामुळे स्ट्रेस वाढतो, एन्झायटी वाढते आणि आपण एक स्टकअप होतो करिअरमध्ये. आणि याच्यामुळे खूप सारे मुलं डिप्रेशन मध्ये जातात, गॅप घेतात, परत परत रिपीट करतात, पण त्यांना सक्सेस नाही भेटत. आणि याच्यामुळे काय होतं, पैसा, वेळ आणि एनर्जी हे पण एक वाया जातं. आणि राय पाटील यांनी टाकले, इट कॅन अफेक्ट द फ्युचर, वी मे नॉट बी हॅपी. एकदम बरोबर आहे, परफेक्ट आहे. आपण अनसक्सेसफुल होतो. तर मित्रांनो, अनसक्सेसफुल मध्ये काय होतं की हे बघा, पैसा तर गेलाच गेला, पण तुमचे टाइम आणि एफर्ट्स हे जास्त महत्वाचे. डू एग्री विथ मी? हे खूप महत्वाचे आहेत. तर आजचं जे आपलं सेशन आहे मित्रांनो, याच्यात आपल्याला काय बघायचंय की आपण ऍज अ आम्ही काउन्सिलिंग मध्ये आम्ही नेमकं काय गायडन्स करतो. आणि खूप लोकांना असं वाटतं की करिअर गायडन्स आहे किंवा सोल्युशन घेतलेलं आहे, तसं काय गरज आहे?
आम्हाला तर सर्व माहिती आहे, पण मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला स्वतःबद्दलच माहित नसतात. तर स्वतःबद्दलच अवेअरनेस असतो. म्हणजे खूप मुलांना आम्ही प्रश्न विचारतो की तुमची आवड काय आहे, तुमचं स्ट्रेंथ काय आहे, किंवा तुमच्या विकनेस काय आहेत, तुमचा स्वभाव कसा आहे, हे तुम्ही ओळखता का स्वतःला? तर खूप मुलांना त्यांचे इंटरेस्ट किंवा त्यांची स्ट्रेंथच माहित नसते. आणि खूप वेळेस काय होतं की आपण एक एक्सटर्नल प्रेशर मुलांवर आणतो. पॅरेंट्स आहे, टीचर्स आहे, आणि त्या प्रेशरच्या इंटरेस्टमध्ये मुलं येऊन करिअर घेतात. तर आपल्याला आहे ना आपला एक्सटर्नल ऍडवाइस आणि हा इंटरेस्ट हे दोघांना मॅच करून काम करायचं मित्रांनो. आणि अगोदर की खूप जे ऑप्शन्स होते मित्रांनो, पूर्वी ऑप्शन्स आहे ना खूप कमी होते, म्हणजे 10-12 करिअरचे ऑप्शन्स होते. पण आता लगभग 3,000 ऑप्शन्स आहेत. मग आता जास्त ऑप्शन्स आहेत म्हणून आपल्याला कन्फ्युजन जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याला नॅरो डाऊन साठी काय करायला पाहिजे की आपण रिसर्च करायला पाहिजे आणि स्वतःची असेसमेंट करून घ्यायला पाहिजे. तेव्हा आपण या कन्फ्युजन मधून बाहेर पडतो. आणि पूर्वी कसं होतं की 4-5 मुलं असायचे, आता एक किंवा दोनच मुलं आहेत. तर तुम्ही बघा, आई वडिलांना येणार फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक असतो की बाबा जर का चुकीचं करिअर निवडलं तर काय होईल किंवा कशा प्रकारे करता येईल. तर मित्रांनो, चूक तर कोणी पण करू शकतं, पण आपल्याला कॉन्सेप्ट ऑफ फेल्युअर पासून शिकायचं आहे. तर आपण एक एनकरेज करतो की बाबा चांगल्या पद्धतीने तुम्ही कसं काम करू शकताय. आणि थोडं रिस्क तर आपल्याला घ्यावीच लागेल. आणि दुसरं मित्रांनो, सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आजच्या डेटमध्ये की जॉब मिळत नाहीये. तुम्ही बघा 50% मुलांना जॉब मिळत नाही. याचं कारण असं आहे की जॉबमध्ये मार्केटची टेक्नॉलॉजी ना खूप बदलते आणि आपल्याला लाईफ लॉंग लर्निंगची गरज आहे. आता याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तुमचे स्किल इम्पॉर्टंट आहेत की काय आहेत. जर स्किल माहिती आहे तुम्हाला तुमचे काय आहेत, तर तुम्ही कोणत्या इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सफर होऊ शकता. म्हणजे मेकॅनिकल कडून पण कम्प्युटरकडे जाऊ शकतात, आर्ट्स कडून पण कम्प्युटरकडे जाऊ शकतात. पण जर तुमचे स्किलच तुम्हाला माहित नाही आहे तर खूप जास्त प्रॉब्लेम येतो. तर पहिले तुम्हाला तुमचे स्किल्स समजून घेणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण फायनान्शियल कन्सर्न पण बघतो की बाबा आपल्याला खर्च किती लागणार आहे, इनपुट आउटपुट रेशो कसा आहे, आणि प्रॉपर फायनान्सेस आणि करिअर हे दोघांचा जर आपण समन्वय साधला आणि मग जर आपण करिअर घेतलं तर ते योग्य रीतीने असतं. आणि खूप सारे मुलं आहेत, तर ते काय करतात की सर माझा मित्र आहे ना तिकडे चाललाय आणि तो तिकडे चाललाय, म्हणजे एक पिअर प्रेशरने ना आपले गोल घेऊन टाकतात आणि डिसिजन घेतात. तर असं करू नका मित्रांनो, तुमचं स्वतःचं मत तयार करा. प्रत्येक जण युनिक आहे आजच्या डेटमध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही काम करा. मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही प्लीज म्यूटवर ठेवा. जे कोणी बोलतायत अनम्यूट करू नका. आणि लिमिटेड रोल आहे म्हणजे आजच्या डेटमध्ये. आणि दुसरी गोष्ट काय आहे मित्रांनो, की जर का आपल्याला योग्य करिअर निवडायचे आज, तर आपण काय बघायला पाहिजे मित्रांनो. तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका ना की योग्य करिअर असेल तर आपण काय घ्यायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, योग्य करिअरसाठी काय घ्यायला पाहिजे? काय वाटतं मित्रांनो? एक आणि किंवा एफर्ट्स घ्यायला पाहिजे. ओके. अजून काय? व्हेरी गुड. राईट मित्रांनो, तुम्ही जर ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन जर ठेवलं ना तर तुम्हाला याचा फायदा होईल. जर का तुम्ही याच्यावर रिस्पॉन्स नाही दिले, आणि इतकं महत्वाचं आहे की सेशन पूर्ण तुमचं लाईफ चेंज करू शकतं. तर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुम्ही कनेक्ट व्हा आणि तुम्ही उत्तरं देत राहा. डेव्हलपमेंट स्किल किंवा एफर्ट पाहिजे तर मित्रांनो तुम्ही यांना 6 गोष्टी बघायला पाहिजे. तर सर्वात अगोदर तुम्ही बघायला पाहिजे तुमचा स्वभाव कसा आहे. दुसरी गोष्ट तुमची आवड कशी आहे. तिसरं तुम्हाला तुमची पद्धत काय आहे लर्निंगची. ऑडिओ व्हिज्युअल प्रॅक्टिकल हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्याच्या तर तुमच्या करिअरच्या व्हॅल्यूज कशा आहे, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे करिअरमध्ये जाताय. म्हणजे काही लोकांना ग्रुप स्टडी आवडतो, कोणाला एकट्याला आवडतो. तर तुमचं स्टडी काय आहे आणि जे स्किल एबिलिटी आहे, म्हणजे तुमचे कौशल्य काय आहेत मित्रांनो, तुमची क्षमता काय आहे हे पण आपण बघितलं पाहिजे. फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं पाहिजे. म्हणजे स्वभाव, आवड, शिकण्याची पद्धत, तुमच्या व्हॅल्यूज, कपॅसिटी, फायनान्शियल सोशल फॅमिलीचं कसं आहे. आता या सर्वांचा विचार केला आणि मग आपण करिअर निवडलं तर कसं होईल. तर आपण एक सुटेबल आणि एक चांगलं करिअर आपण निवडू शकतो की जे तुमच्या मेरिटवर काम करतंय. आणि जेव्हा आपण मेरिटवर काम करतो तेव्हा एक पीक परफॉर्मन्स येतो. आपण काम पण एन्जॉय करू शकतो, आपल्याला क्लॅरिटी असते माइंडमध्ये. आणि नेमकं आपल्याला एम्प्लॉयर कोण आहे, कोण जॉबला ठेवणार आहे, हे सर्व आपण विचार केला मित्रांनो,
तर आपला वेळ, पैसा, एनर्जी पण आपला सेव्ह होतो आणि आपण एक चांगल्या पद्धतीने आपण काम करतो. राईट. तर हे 7 गोष्टी बघूनच आपल्याला करायला पाहिजे. आणि किती विद्यार्थी आहेत मित्रांनो, की तुमचं गोल सेट आहे, की किती लोकांना माहिती आहे की सर मी माझं करिअर आहे ना ठरवलेलं आहे की नेमकं मी काय करायला पाहिजे. तर तुम्ही बघा खूप कमी मुलं आहेत असे की जे विचार करतात, की ज्यांची गोल निर्णय आहे ते बघतात सर आमचे सीईटीचे मार्क किती येतील, जेडब्ल्यूचे काय येईल, मग आम्ही ठरवू काय करायचं. तर मित्रांनो असं करून चालणार नाही. जर तुम्हाला करिअर योग्य पद्धतीने करायचं आहे तर तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचे स्किल काय आहे, तुमच्या व्हॅल्यूज काय आहे, तुमचा इंटरेस्ट काय आहे आणि तुमची एबिलिटी काय आहे, या सर्वांवर जर तुम्ही अभ्यास केला आणि मग जर का तुम्ही एक गोल ठेवला तर तुम्ही निश्चितच त्याच्यामध्ये चांगला करू शकता. आणि मित्रांनो आपण हे टॅलेंट तुम्ही ओळखणार कसं किंवा याच्या मागे काय आहे तुम्ही हे समजून घ्या. तर व्हेरी गुड गायत्री की तू एम ठेवलेला आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. तर तू स्वतःला समजून घे अजून. तर बघा 2 टाईपचे टॅलेंट असतात मित्रांनो. एक टॅलेंट आहे जन्मजात टॅलेंट, ज्याला आपण इनबॉर्न टॅलेंट म्हणतो. आणि दुसरं ॲक्वायर्ड टॅलेंट. ॲक्वायर्ड टॅलेंट म्हणजे काय, परिस्थिती याच्याने आपण काम करतोय. आणि इनबॉर्न टॅलेंट काय की आपण सिच्युएशन जे जन्मजात देवाने दिले त्याच्यावर काम करतो. तुम्ही मला एक सांगा, इनबॉर्न आणि ॲक्वायर्ड दोघांमध्ये काय फरक आहे. जन्मजात केल्याने आपल्याला खूप आनंद मिळतो, आपण खूप हॅपी राहतो आणि बेस्ट वेने आपण काम करत असतो. आणि ॲक्वायर्ड कसे मित्रांनो, सिच्युएशनच्या अकॉर्डिंगली आपण काम करतो आणि आपण हॅपी राहतो. तर दोघांमधून कोणतं योग्य आहे मित्रांनो. इनबॉर्न चांगलं आहे का ॲक्वायर्ड चांगलं आहे. राईट. तर आयडियल कंडिशन मध्ये दोघेही बघून आपण काम करायला पाहिजे, जन्मजात आणि ॲक्वायर्ड. आणि हे कसं शोधणार आपण, हाच एक खूप मोठा प्रश्न असतो. तर मित्रांनो एक लेटेस्ट टेक्निक आहे ज्याला आपण म्हणतो फिंगरप्रिंट इंटरप्रिटेशन. 3 गोष्टी युनिक असतात माणसाच्या, फिंगरप्रिंट, आय रेटिन आणि डीएनए, हे कोणाचेच मॅच नाही होत. आता तुम्ही बघा आधार कार्डवर पण हेच घेतलं जातं आणि कोणाचंही आधार कार्ड मॅच नाही होत. तर एक सायन्स असं आलेलं आहे की जिथे फिंगरप्रिंट, काही जण म्हणतील सर काही भविष्य आहे का, तर भविष्य बिलकुल नाहीये. तर याच्यावर आपल्याला एक प्रॉपर अंडरस्टँडिंग येतं की त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्याची आवड कशी आहे आणि त्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्व कुठे आहे. त्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स म्हणतो. तर इंट्रापर्सनल कसं आहे, इंटरपर्सनल कसं आहे, याच्यावर आपण केलं तर तो पॉलिटिक्स किंवा मॅनेजमेंटसाठी चांगला आहे. जो लॉजिकल आहे तो कॉमर्सला चांगला असतो. लॉजिक, इमॅजिनेशन, फिजिकल फिटनेस तर इंजिनिअरिंग बेटर आहे. लॉजिक आणि लँग्वेज चांगला आहे तर तो कॉम्प्युटर इंजिनिअरला चांगला असतो. आणि जर का नॅचरलिस्टिक चांगला आहे तर तो मेडिकलला चांगला असतो. म्हणजे डिपेंड आहे की तुमचं टॅलेंट कसं आहे, त्याच्यानुसार तुमचं करिअर डिपेंड असतं. आणि याच्यावर आहे ना डिटेल रिपोर्ट येतो की जिथे तुमचा स्वभाव, आवड निवड, एबिलिटी आहे ना, तिथे धरलं जातं. तर राईट. तर मित्रांनो, IQ, EQ, CQ हे सर्व कन्सिडर होतं. पूर्वी फक्त एकच बघायचे की तुम्ही किती हुशार आहात. आता हुशारीला मित्रांनो काहीच महत्व नाहीये. आता EQ इम्पॉर्टंट आहे, तुम्ही दुसऱ्याला किती समजून घेताय. आणि कंपनीमध्ये, बॉसमध्ये खूप खूप इम्पॉर्टंट आहे. CQ म्हणजे तुमची कल्पकता किती आहे, तुमचं क्रिएटिव्ह माइंड कसं आहे आणि ऍडव्हर्स कंडिशन मध्ये तुम्ही कसं काम करताय. तर पर्सनल आणि जे प्रोफेशनल आहे तर त्याच्यासाठी पण इथे काम याच्यासाठी करता येतं. आणि याचा 1 वर्षाचा टोटल सपोर्ट असतो आमचा. याच्यात आम्ही पूर्णपणे गायडन्स पण आपण देतो. आणि जे अक्वायर टॅलेंट आहे मित्रांनो, तुम्ही जे सांगत होते, तर अक्वायर टॅलेंट म्हणजे काय, इथे आपण तुमची एक क्षमता बघतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये अप्टिट्यूड टेस्ट म्हणतो. आता या अप्टिट्यूड मध्ये काय येतं की तुमची व्हर्बल, न्यूमरिकल, स्पेशल, क्लरिकल, लॉजिकल, मेकॅनिकल आणि लिडरशिप आणि सोशल कॉपरेशन, ही एबिलिटी तुमची बघितली जाते. आता या सर्व एबिलिटीला कन्सिडर तुमचा कॅपॅसिटी कशात आहे हे बघितलं जातं. मग तुमचा स्वभाव कसा आहे हे बघितलं जातं. आणि तुमचा इंटरेस्ट लेवल कुठे आहे, म्हणजे तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे. जर आपण हे तिघांना एकत्र आणलं आणि तिघांचा समन्वय साधला आणि मग आपण जर का करिअर घेतलं मित्रांनो, तर 3,000 करिअरचे ऑप्शन्स आहेत. आणि त्याच्यातून आपल्याला 25 ते 30 करिअर मिळतात की नेमकं आपण काय करायला पाहिजे. आणि मग तिथून आपण प्लॅन ABCD साठी काम करतो. मग तुमचं करिअर पाथ काय आहे आणि पुढचा रोड मॅप काय आहे हा आपण डिसाईड करतो. आणि जेव्हा आपण एक काउन्सिलिंग सेशन घेतो टोटल, ते सेशन मध्ये आपण स्वभाव, तुमची आवड निवड, मोटिवेटिंग फॅक्टर, तुमचे स्किल काय आहेत, एबिलिटीज काय आहे,
तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे, माइंड मॅपिंग कसं पाहिजे, तुमचं बिहेवियर काय बदलायला पाहिजे, याचा एक वर्षाचा सपोर्ट असतो. आणि तुमचे कोणते कोर्सेस करावे लागणार आहे, तुम्हाला ऑनलाईन करिअर लायब्ररी विषयी आपण डिटेलमध्ये बघू, व्हर्च्युअल इंटर्नशिप पण बघू, स्कॉलरशिप तुम्हाला काय मिळणार आहे, एज्युकेशन लोनसाठी पण गायडन्स करतो. आणि मित्रांनो, आता तुम्ही ज्या 4-5 परीक्षा देताय की JEE नीट वगैरे, तर सेमेस्ट्री सीईटी, आता CUET, आता NAP मुळे ना मित्रांनो खूप चेंजेस आलेले आहेत. आणि याच्यासाठी नवीन नवीन टेस्ट आलेले आहेत. आणि त्या टेस्ट माहीत नसल्यामुळे मागच्या वर्षी खूप मुलांचं नुकसान झालं. कारण NAP मध्ये CUET आणि MSc CET BBA MCA ला पण आलेली आहे आता. तर टोटल अशा 1400 एंट्रन्स एक्झाम आहेत मित्रांनो. तर या 1400 एंट्रन्स एक्झामची माहिती आपल्या पोर्टलवर आहे. तर त्याच्यावर आपण करतो. आणि लगभग 1.5 लाख कोर्सेस आहेत आपल्याकडे. आणि 10,000 कॉलेजेसचा डेटा आहे. आता तुम्हाला जर कुठे ऍडमिशन पाहिजे असेल, तर कोणत्या कॉलेजला कुठे कट ऑफ आहे, त्याची फीस किती आहे, त्या कॉलेजची रँकिंग कशी आहे, याच्याबद्दल पण आपण गायडन्स करतो. हे मी तुम्हाला नंतर एक डिटेलमध्ये दाखवणार आहे. आणि ज्या मुलांना अब्रॉडला जायचंय, तुम्ही बघा, इंडिया हा एक यंग कंट्री आहे. आणि इंडियामधून आता लोक परदेशात खूप जात आहेत आणि खूप चांगले अर्न करतायत. तर लगभग आपल्याला हा ऍक्सेस खूप चांगला मिळतोय मित्रांनो, UK, USA, कॅनडा. कारण लोक तिथे म्हातारे होत चालले आहेत आणि भारताकडे पॉप्युलेशन काय, 140 करोडची जनता आहे. तर आपल्याला पुढे जाऊन कसं एज्युकेशन करता येईल, त्याच्यासाठी अब्रॉड एज्युकेशन साठी पण आपण मदत करतो. की एक 15 मिनिटामध्ये ना, की तुम्हाला फॉरेनला किती जाईल, किती खर्च येणार आहे, आजपासून जर तुम्ही तयारी केली तर तुम्ही पुढे जाऊ शकतात. की तुम्हाला व्हिसा पर्यंत पण आपण मदत करतो. आणि जे मुलं आहेत मित्रांनो, ज्यांना अर्न अँड लर्न करायचे, जे ग्रामीण भागात आहेत आणि त्यांना कमवा आणि शिका याच्यात करायचं आणि चांगल्या युनिव्हर्सिटीला करायचे, तर आता ऑनलाईन प्रोग्राम पण आलेले आहेत. की जिथे तुम्हाला अभ्यास करता करता कमवता पण येतं आणि शिकताही येतं. तर असे पण कोर्सेससाठी आम्ही गायडन्स करतो. आणि असे सर्व एज ग्रुपसाठी आम्ही काम करतो. तर जे तुमच्या लहान भाऊ बहीण असतील, समजा कोणी असतील ओळखीचे 2 ते 5 वर्षाचे, त्यांच्यासाठी आम्ही मदत करतो की तुम्ही कोणतं बोर्ड सुटेबल असेल. 6 ते 12ला आपण एक क्लू देतो की कोणत्या ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे. आणि तुमचं सर्वांचं वय 12 ते 18 मध्ये मित्रांनो. तर तुम्हाला समजा इंजिनिअरिंग ब्रँच आहे, तर तुम्हाला 60 ब्रँचेस आहे, तर कोणती ब्रँच तुम्हाला सुटेबल आहे. आणि तुम्हाला जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात, तर कोणते फॉर्म भरायचे, कसे भरायचे, काय करायचे, त्याचे पाथ काय काय आहेत, त्यांनी वेगळे वेगळे ऑप्शन्स काय आहेत, त्याला फ्युचर किती आहे, त्याला पॅकेज किती भेटणार आहे, त्याचे कॉलेजेस कुठे चांगले आहे, टोटल खर्च किती लागणार आहे, याच्यावर आपण एक गायडन्स करतो. आणि जे मुलं सध्या बघा, खूप टीनेजचे मुलं आहे, पालक जर असेल तर मी त्यांना सांगतो की पर्सनल प्रॉब्लेम पण येतात, काही मोबाईल ऍडिक्टेड आहेत, काही गेम ऍडिक्टेड आहेत, खूप डिस्ट्रॅक्टेड आहेत, आणि काही त्यांचे टीनेजचे पण प्रॉब्लेम आहेत. तर याच्याविषयी पण आपण त्यांना गायडन्स करतो टीनेजसाठी. आणि अब्रॉडला जायचं आतापासून जर प्लॅन केला तर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि जे मुलं ग्रॅज्युएशन करतायत, तुमचे मोठे भाऊ बहीण असतील, तर त्यांना पण आपण मदत करतो की इंटरव्ह्यू कसा द्यायचा, काय द्यायचा, कॅम्पस टू कॉर्पोरेट कसं जायला पाहिजे. आणि एक फ्युचरमध्ये कोणत्या परीक्षा त्यांना आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, आणि त्यांनी स्पेशलायझेशन काय घ्यायला पाहिजे, याच्यासाठी आपण त्यांना मदत करतो. 22 ते 40 असेल तर त्यांना आपण अर्ली आणि मिड करिअर गायडन्ससाठी पण आपण मदत करतो. कॉर्पोरेटसाठी मदत करतो, बिझनेससाठी करतो, रिलेशनशिप किंवा आई आणि वडिलांचे जे रिलेशनशिप आहेत मुलांशी, बिझनेस पार्टनर, याच्यासाठी पण आपण गायडन्स करतो. तर मित्रांनो, ही आपली एक वेबसाईट आहे, destinyplanners.asia. इथे जर तुम्ही गेले तर एक करिअरचा एन्सायक्लोपीडिया आहे. आपल्याकडे 3,000 पेक्षा जास्त करिअर इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो इथे. तर ही माहिती कशी वाटली तुम्हाला? हॅलो मित्रांनो, ही माहिती कशी वाटली तुम्हाला? ऐकताय का तुम्ही? ओके, हे बघा मित्रांनो. ओके, ग्रेट, प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे. तर मित्रांनो, हे बघा, तुम्हाला काय करायचं की गुगलवर जायचंय. आणि आपण वर्कआउट कसं करतो ते बघा, गुगलवर आहे ना, आपली वेबसाईट आहे, तुम्हाला मी आता दाखवली होती, www.destinyplanners.exe. आता या वेबसाईटला तुम्ही गेले मित्रांनो, तर इथे बघा आम्ही दिलेले 3,000 ऑक्युपेशन्स आहेत आपल्याकडे. आणि 20 करिअर क्लस्टर आहे. आणि तुम्हाला जर का अपॉइंटमेंट बुक करायची असेल, एक इंडिव्हिज्युअल सेशन प्रत्येक मुलांना, ज्याची किंमत एक ₹500 ते आम्ही फ्री देतोय, तर तुम्ही इथून तुमचं अपॉइंटमेंट बुक करू शकता. आणि याची जी लिंक आहे ती मी चॅटबॉक्समध्ये टाकतोय. तर ज्यांना एक पर्सनलाइज सेशन पाहिजे, 1 to 1 सेशन,
ऑनलाईन किंवा फिजिकल, तर हे आमच्याकडून एक फ्री सेशन तुम्हाला देण्यात येते. ही लिंक मी इकडे पोस्ट करतोय, तर तुम्ही ही लिंक कॉपी करून घ्या आणि त्याला, आणि मित्रांनो वेबसाईटला तुम्ही आले तर इथे खाली स्क्रॉल करायचंय. आम्ही आणि पर्सनलाइज असेसमेंट आपल्याकडे असतं. एक डिटेल रिपोर्ट आपण देतो विद्यार्थ्याचा 22 ते 25 पेजेसचा. तर आता ज्या मुलांना असं कन्फ्युजन आहे की बाबा सर मला कम्प्युटरमध्ये कुठे जायचंय किंवा काय जायचंय, तर मित्रांनो तुम्ही जर वेबसाईटला आले तर इथे एक करिअर अनालिसिस 11वी 12वीचं येतं, आणि इंजिनिअरिंग ब्रांच सिलेक्शन येतं, आणि मेडिकल पण येतं. इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय. तुमचं नाव टाकल्यानंतर आहे ना इथे क्लिक करायचंय, नेक्स्ट म्हणायचंय, आणि करंटली डुईंग आहे ना इथे बघा पीसीएमबी, पीसीएम स्टुडंट आहे. इंग्लिश, हिंदी, मराठी 3 लँग्वेज मधून टेस्ट आहे. तर तुम्ही जर पीसीएमबी केलं तर तुम्हाला सर्व लँग्वेजचं 1 ते 1.5 तासाची टेस्ट आहे. तर ही टेस्ट जर तुम्ही अपियर केली तर तुमचा जो करिअरचा गोल आहे तो तुम्हाला एक व्हेरीफाईड आणि एक असा डिटेल रिपोर्ट येतो की तुम्ही याच्यात किती सुटेबल आहात किंवा तुम्ही काय करू शकता. तर आता त्याच्यानंतर आहे ना एक मी तुम्हाला ना एक सॅम्पल रिपोर्ट दाखवतोय मित्रांनो. तर बघा एक असा रिपोर्ट येतो. आता ही एक मुलगी होती आमच्याकडे, ही युकेहून आलेली होती काउन्सिलिंगला आपल्याकडे. तिचा रिपोर्ट आहे हा. आता बघा 11th आणि 12th आहे ना तिने पीसीबी घेतलेलं आहे. राईट. तर आता पीसीबी नंतर आहे ना 19 किंवा 20 वर्ष वय येतं साधारणतः. तर याच्यात ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तर त्या इथे सर्व क्लिअर होतात की तुमचा स्वभाव कसा आहे. त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ काय आहे, तुम्ही कशात चांगले आहात, तुमचा इंटरेस्ट कुठे आहे, हे तुम्हाला क्लिअर होतं. आणि तुम्ही मोटिवेट कसं काय होतं किंवा काय गोष्टी केल्याने तुम्हाला मोटिवेशन मिळतं. तुमची अभ्यासाची पद्धत काय आहे. आता तुम्ही बघा खूप वेळेस आहे ना मी बघतो JEE नीट वगैरे मुलांच्या अभ्यासाच्या पद्धतीची खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे स्कोरिंग नाही होत प्रॉपर. राईट. तर ओके. तर याच्यावर आहे ना की तुम्हाला दुसरी गोष्ट इम्प्रुव्हमेंट काय काय करायचे लर्निंग मध्ये असं आपण डिटेल डिस्कशन करू की तुमचा 1 तासाचा अभ्यास अर्ध्या तासात कसा होईल, आणि तुमची क्षमता काय आहे. म्हणजे आपल्याकडे क्षमता कोणत्या बघितल्या आपण, न्यूमेरिकल आहे, लॉजिकल आहे, व्हर्बल आहे, त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल आहे, स्पेशल आहे, लिडरशिप क्वालिटी आहे, सोशल कॉपरेशन आहे, मेकॅनिकल आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना मित्रांनो असं डायरेक्ट एक ग्राफ येतो की तुम्ही कोणत्या कोणत्या करिअरसाठी सुटेबल आहात, आणि त्या करिअरमध्ये तुम्ही कसं करता. आता समजा मेडिकलला आहे मुलगी, तर तिला डिझायनिंग पण आवडतं, म्हणजे आवड आणि स्वभाव हे दोघंही आहे ना चांगल्या पद्धतीने आपण इथे करू शकतो. आणि बायोसायन्सचे पण वेगळे वेगळे करिअर आहेत बघा, क्लिनिकल रिसर्च आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, हेल्थ सायन्स आहे. आणि तुम्ही किती टक्के सुटेबल आहात. आता ही मेडिकलला होती तर तिची आवड आणि क्षमता आली, म्हणजे ही ऑडिओलॉजीसाठी पण चांगली आणि डेंटिस्टसाठी पण चांगली आहे. आयुर्वेदाला पण चांगली येते, होमिओपॅथी आहे, फार्मसी आहे. तर अशी इंजिनिअरिंगचे 60 ते 70 सबटाईप येतात. मग त्याच्यातून पालकांना आणि मुलांनाही समजतं की काय करायला पाहिजे. तर या मुलीला आपण सांगितलं की बाबा तू डेंटिस्ट कर. मग डेंटिस्ट काय करतो, त्याचं वर्क नेचर कसं असतं, आणि डेंटिस्टला जाण्याला कोणती डिग्री घ्यावी लागते, मग त्याच्यात मास्टर डिग्री कुठे कुठे असते, त्याच्यात काय स्पेशालिटी असते, त्याची फी किती आहे, आणि काही सर्टिफिकेट कोर्सेस आहेत का त्याच्यामध्ये, त्याचा खर्च किती आहे, त्याला पगार किती आहे, त्याला फीस किती लागते. ही सर्व गोष्टी जर पालकांना माहिती असेल तर पालकही त्याच्यावर काम करू शकतात. असं आहे डिटेल इन्फॉर्मेशन आहे. आणि याच्यानंतर आम्ही एक मुलांना पोर्टल देतो. तर हे जे पोर्टल आहे मित्रांनो, त्याच्यात तुम्हाला इंडिव्हिज्युअल खूप जास्त माहिती आम्ही पोर्टलवर देतो. तुम्हाला सॅम्पल दाखवतोय मी आता. आता हे बघा एक असं तुम्हाला टेस्ट नंतर आहे ना एक पोर्टल मिळतं. इथे करिअर लायब्ररी आहे मित्रांनो. ते करिअर लायब्ररीमध्ये काय आहे की तुम्हाला करिअर लायब्ररीमध्ये ना
इथे वेगवेगळे करिअरची माहिती दिलेली आहे. आता तुम्ही जर बघितलं की सर मला जे करिअर पाहिजे, तर मला आय टी मधले करिअर पाहिजे, ते एक एक्झाम्पल आहे. मग आय टी मध्ये बघा, कॉमर्स विथ आय टी आहे, हार्डवेअर आहे, बिझनेस अनालिस्ट आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे, AI आहे. आपण जर घेतलं की बाबा सर मला मोबाईल ऍप डेव्हलपमेंटला जायचंय, तर मोबाईल ऍप डेव्हलपमेंटसाठी आहे ना करिअर कसं असतं, त्याचा रोल काय असतो, किंवा त्याचे स्किल कसे असतात, त्याला करिअरचे काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याला किती पगार आहे, त्याचे युट्यूबचे व्हिडिओ काय, आणि तिथे जाण्यासाठी तुम्ही कसं जाऊ शकता, आणि त्याचे भारतातले कॉलेज कोणते बेटर आहे, पीजी साठी कोणते बेटर आहे, तुम्हाला कोणत्या कोणत्या परीक्षा द्याव्या लागणार आहे त्याच्यासाठी. म्हणजे वेल्लोर पासून तर सर्व परीक्षा याच्यात दिलेल्या आहेत वेगळ्या. पीजी साठी काय करावं लागणार आहे, आणि इथे ज्या एक्झाम आहेत मित्रांनो, ते एक्झाम म्हणून एक वेगळा कॉलम आहे. की आता मला जर सांगितलं की बाबा सर मला आहे ना आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जायचंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी मला अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम पाहिजे, आणि मला अंडर ग्रॅज्युएट साठी टेस्ट द्यायचे आहे. मग कोणत्या कोणत्या टेस्ट आहेत मित्रांनो, तर बघा JEE आहे, वेल्लोर आहे, बिटसॅट आहे, आणि यांचे मणिपाल एंट्रन्स आहे. तर हे जेवढे MSc CET आहे, ते सर्व इथे टेस्टची माहिती टोटल तुम्हाला दिलेली आहे. आणि तुम्ही याला क्लिक केलं की तुम्ही डायरेक्टली गुगलवर जातात, आणि तिथून तुम्ही करिक्युलम बघून त्याचे डेट्स पण तुम्ही चेक करू शकता. आणि ते झाल्यावर आहे ना, तुम्हाला जर का कॉलेज पाहिजे की सर मला आहे ना कम्प्युटर सायन्ससाठी कॉलेज पाहिजे, आणि मला इंडियातले टॉप कॉलेज पाहिजे, तर इथे बघा IIT 120 रँक आहे, 8 लाख रुपये फीज आहे. इथे प्रिडिक्शन पण येतं की तुम्ही इथे कसं जाऊ शकता. मग इथे तुम्ही सांगितलं की मला मुंबईचे कॉलेज पाहिजेत सर, राईट, मग आपण इथे फक्त मुंबई टाकायचं. तर मुंबई टाकलं का इथे सर्व कॉलेजेस येऊन जातात, की मुंबईमध्ये कुठे कुठे कॉलेजेस आहेत, आणि तुम्हाला मुंबई पुणे कुठे जायचं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजची माहिती इथे येते, त्याची रँकिंग पण येते, आणि त्या रँकिंग नुसार तुम्ही कॉलेज सिलेक्ट पण करू शकता. आणि त्याच्यानंतर अब्रॉड एज्युकेशन पण दिलेलं आहे इथे, काही ऑनलाईन कोर्सेस पण दिलेले आहेत. असं हे पोर्टल खूप युजफुल आहे मित्रांनो, की जेणेकरून तुम्हाला फ्युचरसाठी याचा खूप फायदा होतो. स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, काय करायचं ते पण दिलेलं आहे. आणि अजून एक रिपोर्ट तुम्हाला दाखवतो, की जे आपण बघितलं की जो फिंगरप्रिंट आहे, तर खूप लोकांना असं वाटत होतं की सर फिंगरप्रिंट आहे तर त्याचा रिपोर्ट कसा येतो. त्याचा आहे ना एक 48 पानांचा आहे ना डिटेल रिपोर्ट येतो मित्रांनो. या रिपोर्टमध्ये ना तुमचं फिंगरप्रिंट वरून आहे ना टोटल 21 पॉइंट येतात. आणि जे सायंटिस्ट आहेत जे मी तुम्हाला सांगितलं, राईट, ते कोणते सायंटिस्ट आहेत ते 21 पॉइंट आपण डिटेलमध्ये डिस्कस करतो. आणि हे जे 21 पॉइंट आहेत मित्रांनो, याच्यावर आपण एक डिटेल डिस्कशन करतो. हे सायंटिस्ट होते ज्यांनी याच्यावर काम केलेलं आहे. आणि तुमच्या स्ट्रेंथ विकनेस पण इकडे येतात. की तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय काय आहे, तुम्ही कसं करू शकता स्ट्रेंथ, ॲव्हरेज आणि वीक एरिया. आणि मग त्याच्यानुसार आहे ना तुम्हाला तुमचे जे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो, तर इथे तुमचे अष्टपैलू व्यक्तिमत्व येतात की बाबा 8 पैलू आहेत, तर कोणते पैलू तुमचे चांगले आहेत आणि कोणते कमी आहेत, हे जन्मजात पण समजतात आणि अक्वायर्ड पण समजतात. म्हणजे असं दोघं आपण कंबाईन करतो. त्याच्यानंतर तुमचा IQ EQ CQ जे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तर ते पण आपण याच्यामध्ये बघतो की IQ EQ CQ कसा आहे, आणि तो पर्सन आहे ना कसा काम करू शकतो. त्याच्यावर आपण एक काम करतो, आणि त्याचे सोल्युशन पण देतो, अभ्यासाची पद्धत कशी आहे, आणि तुम्ही पुढे कोणतं करिअर घेऊ शकतात किंवा कसे आहे, याच्याबद्दल एक आपण डिटेल इन्फॉर्मेशन पॅरेंट्सला शेअर करतो. तर आपली जी वेबसाईट आहे मित्रांनो, या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग करू शकता. आणि त्या वेबसाईटचं मी तुम्हाला आता लिंक देतोय, तर आपल्याला काही क्वेश्चन आन्सर असतील ना, तर ते आपण घेऊ आता. तर काही प्रश्न आहेत मित्रांनो तुमचे, चॅटबॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकतात प्रश्न. काही प्रश्न आहेत मित्रांनो तुमचे, पॅरेंटचे असतील तरी तुम्ही टाकू शकतात, अनम्यूट करून बोलू शकता. तुम्ही अनम्यूट करू शकतात, आता मी तुम्हाला राईट्स दिलेले आहेत, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. प्लीज शेअर युअर कॉन्टॅक्ट नंबर. ओके, शेअर करतोय मी कॉन्टॅक्ट नंबर.
हे बघा इथे आहे ना, चॅटबॉक्स मध्ये मी माझं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर टाकतोय. हा नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या. आणि जो वेबसाईट आहे, तर वेबसाईट वरून तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची आहे. अजून मित्रांनो, काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊ शकतो. बिंदास विचारा. ही वेबसाईटवर तुम्हाला करिअर लायब्ररी फ्री अवेलेबल आहे मित्रांनो. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. आणि जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर हा एक QR कोड दिला आहे. तर QR कोडने तुम्ही गुगल रिव्ह्यू देऊ शकता मित्रांनो. डेस्टिनी प्लॅनर्स म्हणून आमची कंपनी आहे. तर तुम्हाला सेशन किंवा इन्फॉर्मेशन आवडलं असेल तर एक रिव्ह्यू नक्की टाका. सर, अथर ने चैट बॉक्स में मैसेज ड्रॉप किया है कि फिंगरप्रिंट वाला टॉपिक पर डिस्कस करा. अच्छा, फिंगरप्रिंट वाला टॉपिक वापस से डिस्कस करें ऐसा? ओके. ये ओके. ओके. हे बघा, फिंगरप्रिंटचा जो टॉपिक आहे ना, त्याच्यात असं आहे की जन्मजात जे टॅलेंट आहे मित्रांनो, हे आपल्या फिंगरप्रिंट नुसार येतं. आपण एक फिंगरप्रिंट घेतो आणि त्याच्यावरून ना त्या व्यक्तीचा स्वभाव, आवड निवड आणि एबिलिटी हे इथे खूप खूप क्लिअर दिसतं. आणि याचे जे काही मेडिकल आहेत मित्रांनो, ते मी तुमच्याशी शेअर करतोय आता. एकच मिनिट, मी एक PPT दुसरी शेअर करतोय तुमची. आणि मित्रांनो, खूप सारे वेगवेगळे करिअर पण आता आलेले आहेत. तर आपण पुढच्या वेळेस आहे ना, करिअरवर पण आपण घेणार आहोत एक डिटेल वेबिनार मध्ये. तर मला एक मी तुम्हाला ना सॅम्पल रिपोर्ट दाखवतोय. तर बघा, एक असा रिपोर्ट येतो मित्रांनो हा. या रिपोर्टमध्ये काय काय कव्हर होतं, तर याचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण बघूया. बघा, वेळ पैसा एनर्जी पण वाचते. 1 ते 4 वर्षातले मुलं असतील तर त्यांचं पॅरेंटिंग स्टाईल समजतं. 4 ते 12 असेल तर क्लू मिळतो कुठे काम करायचंय. आणि बहुतेक जण आता 12 ते 25 मध्ये. आता 12 ते 25 मध्ये काय, ब्रेन एक पॉझिटिव्ह आणि एक अग्रेसिव्ह होत असतो. तर तुमचा अभ्यास कसा करावा, काय करावा, तुमचं स्टाईल काय आहे, आणि गाईडलाईन मिळतो की कोणता कोर्स घ्यायचा किंवा कसं घ्यायचं याच्याबद्दल. याच्यात एक गायडन्स मिळतं आणि 25 नंतरही याचं गायडन्स तुम्हाला मिळत राहतं. तर हे टोटल 21 पॉईंट आहेत जे आपण डिस्कस करतो. तर हे सायंटिस्ट होते, यांना नोबेल प्राइज मिळालेलं आहे, डॉक्टर हॅरोल्ड क्युमिन्स यांना. आणि ऑलिम्पिकसाठी 1976ला 125 मेडल त्यांना मिळाले होते. आणि हे काही मेडिकल रेफरन्स आहेत की त्यांचे, की याच्याबद्दल जे काही काम केलं त्यांनी, तर याच्यावर त्यांचा स्वभाव, आवड निवड आणि एबिलिटी खूप चांगली येते. मी तुम्हाला सॅम्पल म्हणून आहे ना काही टेस्टिमोनियल दाखवतोय. काही तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतोय की इंजिनिअरिंगला खूप मुलं जातात आणि नंतर फ्रस्ट्रेट होतं. तसंच एक मुलगी माझ्याकडे आलेली. तर ती, त्याला आई वडील आहे ना फार्मसीला पाठवणार होते. पण जेव्हा आम्ही अनालिसिस केलं असं समजलं तरी कम्प्युटर इंजिनिअरिंगला खूप चांगली आहे, तर आम्ही तिला इंजिनिअरिंगला टाकलं. आता ती ऍक्सेंचर मध्ये आणि खूप चांगलं काम करते. तर तुम्ही ऐका ती काय म्हणते ती. Hello, my name is Rakhi Shivish Model. Currently, I've completed my KE, but when I was in 12, I was confused about this. When I passed out my 12, I was confused about my career. What should I do? Then I got this test. I completed this test and I was clear, crystal clear that what should I do. I was given two options after the test. So the one was IT engineering, and which is what I choose in my career.
Now currently I have successfully completed my IT engineering and placed in Accenture company. And after the एक मुलगी होती तर तिला इंजिनिअरिंगला आई वडिलांनी पाठवून दिलं आणि तिला काहीच इंटरेस्ट नव्हता मित्रांनो. तर तिला आम्ही आहे ना नंतर आर्ट्सला शिफ्ट केलं आणि ती 2 वर्षांनी जेव्हा आता आली तर तेव्हा बघा काय सिमरन पाडवे आहे. मी ऍक्च्युली पहिले इंजिनिअरिंग करत होती आणि त्याच्यात मी खूप जास्त फ्रस्ट्रेटेड होती. मला काही कळत नव्हतं काय करायचं काय नाही. माझे ऑलमोस्ट 3-4 वर्ष त्याच्यामध्ये बाहेर गेले होते. कन्फ्युज खूप होती. मग मी इथे आली आणि यांच्याकडे मला माहित पडलं की माझे स्किल्स काय आहेत, माझ्या अबिलिटीज काय, जे मला स्वतःला माहिती नव्हतं काही. त्यांच्या डेस्टिनी प्लॅनर्समुळे मला माहित पडलं की मला पुढे काय करायचं. आणि आता त्यांच्यामुळे मी डिसिजन घेतला की मास मीडिया करायचं. आता मी मास मीडिया करते सेकंड इयर मध्ये आणि मी खूप सक्सेसफुल आहे. त्याचा मी पण कॉन्फिडंट आहे. माझी लाईफ पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे. मी खूप हॅपी आहे. ओके. बाकी मुलांना काय सजेशन देशील? बाकी मुलांना मी सजेशन देईन की तर मित्रांनो असे खूप सारे टेस्टिमोनियल आहेत आणि जर का म्हणजे आता बहुतेक जण आहे ना म्हणजे युट्यूब हे प्रत्येकाकडे आहे आजच्या डेटमध्ये. तर मी तुम्हाला एक जस्ट रिक्वेस्ट करेल सर्वांना की जे पालक आणि मुलं म्हणजे समजा वडील असतील आणि मुलं नाही आहेत आणि त्यांना हे करायचंय तर तुम्ही काय करा की एक जस्ट आपल्या युट्यूब चॅनलवर जा. हे बघा हे डेस्टिनी प्लॅनर्स जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला हे युट्यूब चॅनल मिळेल तुम्हाला. हे बघा इथे माझा नंबर पण दिलेला आहे आणि इथे आमची अपॉइंटमेंटची लिंक पण दिलेली आहे, वेबसाईट पण दिलेली आहे. तर ह्या ठिकाणी आहे ना इथे बघा व्हिडिओज टाकलेले आहेत खूप सारे पॅरेंट आणि त्यांचे टेस्टिमोनियल आहेत इथे. तर तुम्ही बघा हे सर्व व्हिडिओज तुम्ही आरामात बघू शकता इथे. आणि जी आता मी तुम्हाला माहिती दिली तर ती एक इथे 48 मिनिटाचा एक प्रोग्राम आहे तर तिकडे पण दिलेली आहे. इथे नो युअर बॉर्न टॅलेंट ज्यांना डीएम म्हणजे फिंगरप्रिंट बद्दल माहिती पाहिजे तर त्यांनी हा एक जो आहे हा पूर्ण बघा. तुम्हाला खूप जास्त क्लॅरिटी येईल आणि खूप सारे म्हणजे पालक आहेत, विद्यार्थी आहेत किंवा सिनियर सिटीजन आहेत तर त्यांचंही आम्ही हे केलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला इथे सर्व माहिती मिळेल. कॉर्पोरेट साठी पण आम्ही याचं काम केलेलं आहे. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट जे येणारे काही व्हिडिओज आहेत म्हणजे जसं आजचा व्हिडिओ झालेला आहे तर आम्ही हा पण अपडेट करत असतो. तुम्ही याचा पण एक सबस्क्राईब करा तुम्ही चॅनल म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. लगभग 255 व्हिडिओज आहेत वेगळे वेगळे. याची लिंक आहे ना मी चॅट बॉक्स मध्ये टाकतोय तुम्हाला. तर तुम्ही फक्त त्याला क्लिक करून आहे ना डायरेक्टली सबस्क्राईब करू शकता. वेबसाईटची पण लिंक आहे आणि सर्वच माहिती तिकडे दिलेली आहे. काही प्रश्न असतील तर आपण घेऊ शकतो मित्रांनो. काही क्वेश्चन आहेत कोणाला? निलिमा, मनीषा, देन राय पाटीलजी, अथर्व काडे, गायत्री, गौरी, कस्तुरी. कसं वाटलं तुम्हाला सेशन? कसं वाटलं मित्रांनो? हॅलो, सेशन कसं वाटलं तुम्हाला? ओके, गुड. चांगलं वाटलंय सर, चांगलं वाटलं. इन्फॉर्मेटिव्ह होतं. ओके बऱ्याच गोष्टी समजल्या नवीन ज्या माहिती नव्हत्या. ओके, चांगलं. ग्रेट. तर तुम्ही नक्की अपॉइंटमेंट घ्या आणि हो वेबसाईट तुम्ही करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता. आणि जर सेशन चांगलं वाटलं असेल तर एक गुगल रिव्ह्यू टाका. मी एक लिंक पण शेअर केलेली आहे गुगलची. ओके. आणि परत नाव आणि नंबर आणि वेबसाईट तुम्हाला पाठवतोय. वेबसाईटवर जाऊन तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता किंवा तुम्ही मला मेसेज किंवा व्हॉट्सअपही करू शकता. अजून कोणाचं काही क्वेरी असेल? थँक्यू फॉर युअर फीडबॅक.
क्युरीज काही हा क्युरीज काही नाही सर. परंतु तुम्ही जी काही आज माहिती दिली त्याच्यामध्ये जी माहिती मिळाली सहजमध्ये की जन्मजातपणे तुमच्यामध्ये काही गुण असतात आणि काही गुण हे तुमच्यामध्ये अवगत किंवा नंतर तुम्ही ते क्रिएट करू शकता किंवा त्याचा उपयोग करू शकता, ही माहिती मिळाली याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर, थँक्यू. राईट. रुद्रा, दैविक किंवा अविनाश अजून काही शेअरिंग करा ना, कोणाला कसं वाटलं ते. सो मी धन्यवाद करू इच्छितो प्रमोद पाटील ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल सर, स्टाफ, मॅनेजमेंट एंटायर की ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला, सर्व विद्यार्थी आणि पालक की ज्यांनी घरूनच जॉईन केलं शॉर्ट नोटीसवर. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला काहीही मदत लागली तर तुम्ही नक्की आम्हाला कॉल करा, म्हणजे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. थँक्यू व्हेरी मच. कोणाला काही शेअर करायचं असेल तर करू शकतात. आपण एक 5 मिनिटं मीटिंग ऑन ठेवू फक्त, की म्हणजे कोणाला काही प्रश्न असेल तर ते करू शकतात. आणि चॅटबॉक्स मध्ये नाव आणि वेबसाईट आहे, तर तुम्ही वेबसाईट वरून पण हे करू शकतात आणि व्हॉट्सअप करून पण तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. तर सर्वांना फर्स्ट जी मीटिंग आहे ती इंडिव्हिज्युअल मीटिंग फ्री आहे सर्वांना. ओके, थँक्यू. आपण स्क्रीन ऑन ठेवतोय. आहे कोणाला काही प्रश्न मित्रांनो? ओके, थँक्यू व्हेरी मच. नाउ वी आर क्लोजिंग डाउन द मीटिंग. Thank you, sir. Thank you, all of you. Thank you so much for joining us. Thank you. सर आम्ही कालची मीटिंग अटेंड नाही केली, तर काल पण तुम्ही हेच सांगितलं होतं का? हो, काल सेमच आहे आणि ज्या लोकांनी नाही आहे तो उद्या पण आहे. म्हणजे ज्याला अटेंड करायचंय परत उद्या करू शकतो. सेम आहे, फक्त मुलं जास्त होते म्हणून 3 स्लॉट मध्ये केलंय. ओके सर, ठीक आहे. ओके.